नमस्कार मंडळी, आज आपण माहिती घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमेची. कोजागिरी पौर्णिमेला काही लोक शरद पौर्णिमा असे देखील म्हणतात. असे म्हणतात की ह्या दिवशी रात्री जो चंद्र येतो तो वर्षातील सर्वात मोठा प्रकाशमान देणारा चंद्र असतो. आणि असे देखील म्हटले जाते की ह्या दिवशी ह्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर संचार करत असते व ती आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असते. म्हणून ह्या रात्री भक्त त्यांची आराधना करत असतात. आणि असे देखील म्हटले जाते की द्वापारयुगात भगवान श्रीकृष्णाने वृंदावनमध्ये आपल्या गोपिकांसोबत रासक्रीडा केली होती. आणि ह्याच दिवशी रात्री चंद्रापासून आपल्याला अमृत वर्षाव प्राप्त होतो. म्हणूनच काही लोक ह्या रात्री चंद्राच्या प्रकाशमध्ये खीर बनवून खातात तर काही दूध गरम करून पितात. असे म्हणतात की असे केल्याने आपल्याला भरपूर अशी शक्ती प्राप्त होते व देवीची कृपा आपल्यावर राहते. कोजागिरी म्हणजेच की कोजागृत. असे म्हणतात की देवी माता लक्ष्मी आपल्या भक्तांना विचारते की कोण जागृत आहे व कोण जागून व जागृत राहून माझी पूजा व आराधना करत आहे. देवी त्यांच्यावर आपली कृपा दृष्टी नक्कीच देते. तर मंडळी, कशी वाटली आजची माहिती कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.